नमस्कार. मी डॉक्टर पांडुरंग भटकर. मी महाराष्ट्र सातारा इथून तुमच्या विभागामध्ये मी आलेलो आहे. तुमच्या विभागामध्ये आल्यानंतर आपल्या विभागातील मला माहिती समजली की इथं प्राणीशास्त्रातील संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि ती पाहण्यासाठी खास करून मी इथे आलो. विथ माझी फॅमिलीसोबत आहे. सर्वांना म्हणजे एक मनोरंजनाचा भाग म्हणून असेल, पण प्रत्यक्षात मनोरंजनच असं नाही, तर प्रत्यक्षात आपल्याला अशी माहिती मिळते की भारतामध्ये जे काही प्राणी विविध प्रकारचे आहेत, अगदी सूक्ष्म प्राण्यांपासून महाकाय प्राण्यांपर्यंतची जे आपल्याला आजपर्यंतची माहिती नाही मिळाली, ती इथे बहुत करून आपल्याला सहजतेने मिळते. आज सध्या परिस्थिती जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये जे प्राणी आहेत, भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्राण्यांची संख्या मानवी कृतीमुळं कमी होत चालली आहे आणि जे काही जाती प्रजाती आहेत त्या कमी होत चालल्या आहेत. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांना ही माहिती मिळाली पाहिजे की हे अशा प्रकारचे प्राणी होते. आज आपण पाहतोय की डॉल्फिनसारखा प्राणी आपण पाहिला, ते आज दिसत नाही आहेत. मानवी कृतीमुळे हे नष्ट झाले आहेत. प्राण्यांची संख्या कमी होते, म्हणजेच वाघ असेल, चित्ता असेल, यांची संख्या कमी होते, हत्तींची संख्या कमी होते. हे काळाच्या अनुरूप जे बघितलं तर यांची संख्या कमी होणं ही आपल्यासारखी खरं तर गरज आहे की ह्या प्राण्यांची कुठेतरी प्रजाती आपल्याला भविष्यकाळात पाहायला मिळाल्या पाहिजेत आणि त्याचं संगोपन तुम्ही इथं केलं आहे म्हणजे ही चांगली एक गोष्ट म्हणावी लागेल. खरं तर तुमच्या विभागाला आम्हाला भेट आम्ही दिली. आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला ही सर्व माहिती सांगितली. आभार आहे. थँक्यू.